आपल्यासोबत भाजपाचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार भाऊ काल ग्रँड शपथविधी झाला आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप झालेत. तुमचे मित्र नानाभाऊ म्हणतात की आम्हाला जर बोलवलं असतं तर आम्ही नक्कीच आले असते. नाही, त्यांना निमंत्रण दिलंच होतं. आमदार म्हणून त्यांना निमंत्रण गेलं होतं. कदाचित मग त्यांच्या पीएनी किंवा त्यांच्या सहकार्याने आलेला फोन किंवा निमंत्रण पत्रिकेबद्दल माहिती दिलेली दिसत नाही. निमंत्रण सर्वच विधानसभा सदस्यांना जातं आणि तो शिष्टाचाराचा भाग आहे. अन्यथा जर निमंत्रण नसेल तर हक्कभंग होतो, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज होतं. आणि म्हणून नानाभाऊ जरी हे असं म्हणत असलेत तर कदाचित ते व्यस्ततेत आहे सध्या. EVM मशीनवर आरोप करणे, EVM मशीनला टोकणे, दोष देणे, आणि म्हणून ते कदाचित ते EVM मशीनशिवाय 24 तास दुसरा विचार नसला तर मग पत्रिका आली माहीत नसतं. नाही, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता, परत शरद पवारांना फोन केला, आम्हाला फोन नाही आला असं म्हणलं त्यांनी. हां, असं होऊ शकतं. फोन नानाभाऊंना केला नसेल, पण मला वाटतं की ते जेव्हा देवेंद्रजी माझे अतिशय निकटचे मित्र आहे असं म्हणतात तर फोनची वाट त्यांनी का पाहायची? ते तर मित्र आहेत, त्यांनी जाणं गरजेचं होतं. स्वतःहून फोन करायचा होता, त्याला नाना म्हणायची काय आवश्यकता? आगेच ते स्वागत होतं त्यांचं. आणि मला विश्वास आहे ते प्रदेशाचे अध्यक्ष आहे, त्यांचा सन्मान झाला असता. भाऊ संजय राऊतांनी आता बाईट दिल्यासाकडे म्हणलेत की जो शपथविधी झाला होता तो शिंदे नाराज होते, त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे ते आले नसते तरी शपथविधी झाला असा पूर्ण तयारी भाजपाने केली होती असं त्यांनी आरोप केला. नाही, त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आहे. आणि त्यांना असं वाटतं की कधीतरी यांच्यात भांडणं व्हावी आणि त्याच्यात त्यांना आनंद व्हावा. शक्य नाही आहे. पुढचे 10-20 वर्ष तरी मग शक्य दिसत नाही. भाऊ माकरवाडीमधनं राहुल गांधी EVMच्या विरोधात आंदोलन करणारे आणि ज्या गावामध्ये EVM बद्दल आरोप करण्यात आला त्या गावाने EVM परत मतदान घ्यायची प्रक्रिया करणार होते, त्याच गावातून राहुल गांधी आता लाँग मार्च काढणारे आणि आंदोलनाला सुरुवात करणार. नाही, आंदोलनाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की स्वतःच्या बहिणीला वायनाडमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्यांदा राजीनामा द्यायला गावला पाहिजे. कारण तिथेही बॅलेट पेपरवर निवडणूक झाली नाही, EVMवरच झाली. महाराष्ट्रामध्ये जेवढे काँग्रेसचे आमदार निवडून आले त्यांना राजीनामा द्यायला गावला पाहिजे. तर तुमच्या विरोधाची धार तीव्र असेल. मग अजूनही आठवतं की माननीय लालकृष्ण अडवाणींवर हवाला प्रकरण झालं तर सांगितलं जोपर्यंत हवाला प्रकरणामधून मी निर्दोष निघत नाही 18 महिने ते संसदेत आले नव्हते. माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की राहुल गांधींना जर वाटत असेल की EVM मशीन दोषी आहे तर एक तर पहिलं तर या देशाची त्यांनी माफी मागितली पाहिजे. कारण EVM मशीन त्यांच्याच पक्षाने आणली. 1988मध्ये स्वर्गीय राजीव गांधींनी कायदा बदलला, 1951च्या कायद्यामध्ये सुधारणा केली, 1961च्या कायद्यामध्ये सुधारणा केली. कारण 1980मध्ये EVM मशीननी केरळमध्ये जेव्हा एक प्रयोग झाला त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जेव्हा केस गेली, सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 1951चा कायदा आणि 1961चा कायदा बदलल्याशिवाय तुम्हाला EVMच्या मशीन वापरता येणार नाही. आणि मग पहिली गोष्ट तर तुमच्या वडिलांनी मोठी चूक केली असा त्याचा अर्थ झाला. 88मध्ये कायदे बदलले आणि 2004 पासून तुम्हीच निवडणुका या 2004 पासून तुम्ही सुरू केल्यात EVMवर. 2014मध्ये तुमचंच सरकार होतं. 2014मध्ये आमचं येण्याच्या अगोदर EVM मशीन तुम्हीच केल्यात. 2010मध्ये लोकसभेतलं तुमचं भाषण होतं उत्तरात, जेव्हा असा आरोप भाजपच्या एका खासदारांनी केला. तुम्ही काय सांगितलं की EVM मशीन हे पुरोगामी विचाराचं प्रतीक आहे, हे प्रतिगामी विचार आहे. ज्यांना अजूनही विज्ञान, संशोधन, शोध हे मान्य नाही असे प्रतिगामी लोक आहे, जे फक्त धर्म एक धर्म धर्म दुने धर्म करतात. हे 2010चं भाषण आहे. मग 2010मध्ये तुम्ही समिती नेमली, त्या समितीचा रिपोर्ट तुम्ही दिला की EVM मशीन पूर्णपणे सेफ आहे, कोणीही हॅक करू शकत नाही. हॅक करण्यासाठी EVM मशीन हातात घ्यावी लागेल आणि फिजिकली जर कोणी त्याच्यामध्ये बिघाड केला तरच. म्हणजे याचा अर्थ काय की EVM मशीनमध्ये तुम्ही बिघाड करू शकत नाही. 2011मध्ये सुप्रीम कोर्टाने सर्व राजकीय पक्षांना बोलवलं. तेव्हा आमचं सरकार नव्हतं, तेव्हा निवडणूक आयोगही त्यांचा होता, सरकारही त्यांचं होतं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सर्व राजकीय पक्षाला संधी द्या
EVM मशीन हॅक करून दाखवा आणि मी चुकत नसेल तर तेव्हा बक्षीससुद्धा होतं. मग तेव्हा बक्षीस काँग्रेसने का घेतलं नाही? एकही माईचा गाव या देशामध्ये EVM मशीन हॅक करण्यासाठी येऊ शकला नाही. हे जे हॅकर दाखवतात की नाही, पहिली गोष्ट EVM मशीन हॅक करताच येत नाही. हे जे हॅकिंग दाखवतात ते कसं आहे, स्वतःचीच मशीन घेऊन येतात. आता स्वतःचीच मशीन घेऊन येऊन हॅक करतात. लोकसभेत जिंकले तेव्हा एक तरी असा नेता दाखवा. काय कार्यकर्त्यांना नेत्यांवरचा विश्वास उडू नये याच्या मागची भूमिका समजून घ्या. नंतर लोक काय म्हणते, अरे राहुल गांधी के कांग्रेस की टिकट लेने के बाद हमारी नैया डूब जाती है. मग राहुल गांधींवर हा आरोप येऊ नये किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या नेत्यांवर हा आरोप येऊ नये की पराभवाचं कारण धूळ थी चेहरे पे और आईना साफ करते रहे, असं होऊ नये म्हणून मग काय करायचं, EVM मशीनवर. आपण लहानपणी पाहिलं ना, एखादा लहान मुलगा पडला तर आपण जमिनीला दोष देतो हे आणि त्याला थापडं मारतो, पाहिलं असेल ना लहानपणी. तेच आहे, अजून काय, हे EVM मशीनला देत आहे आणि समजवण्याचा नेत्यांना प्रयत्न करताय की तुम्हारी कोई गलती नाही. गलती आपकी आहे म्हणून हरलात. मग कर्नाटक कसे जिंकले तो तुम्ही झारखंड एकाच वेळी कसे जिंकले, तुम्ही पोटनिवडणुका नांदेडची कशी जिंकली. म्हणजे तुमचं म्हणणं काय म्हणायचं आहे. अशा पद्धतीने जेव्हा विचार मांडला जातो तेव्हा त्या CID मधला डायलॉग आहे ना, दया कुछ तो गडबड इनके दिमाग में है. भाऊ, लाडक्या बहिणींचं अंत या सरकारमध्ये खूप मोठं योगदान होतं, कारण की ही योजना खूप गेम चेंजर ठरलीत. आता सरकार आपलं आलं आहेत आणि विरोधकसुद्धा बोलतात की लाडक्या बहिणींना पैसे वाढून कधी मिळणार. नाही, पैसे वाढून दिल्याच जाणार आहे, पण इतके वर्ष सत्तेत असणाऱ्यांना हे सामान्य ज्ञान नाहीत का की अर्थसंकल्प मांडला जातो, कॅबिनेटची बैठक होते. म्हणजे आम्ही जे 5 वर्षासाठी सरकार चालवण्यासाठी जी आश्वासनं दिली ते आम्ही पूर्णच करणार आहोत, त्याच्यामध्ये कुठं प्रश्न आहे. मग तुम्ही तेलंगणा, तुम्ही कर्नाटकमध्ये एकदा जाऊन यावर जरा का पहिल्याच दिवशी जर आश्वासनं पूर्ण होतात का? हा आमचा पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन आहे. तुम्ही बिलकुल चिंता करू नका. तुम्ही 5 वर्ष EVMवर दोष देण्याचं जे तुमच्या हातून सत्कार्य आहे तेवढंच करा. तुम्ही आता बाकी गोष्टीमध्ये लक्ष द्यायची आवश्यकता नाही. लोकांनी तुम्हाला छिडकारलाय, फटकारलाय, नाकारलाय आणि म्हणून तुम्हाला आता हा अधिकारच राहिला नाही. सुप्रिया सुळे म्हणलेत की आता अधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनापासूनच म्हणजे जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींना त्यांनी मागणी केली की पैसे वाढून द्यावे. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय ना, इतके वर्ष 4दा मुख्यमंत्री असणाऱ्या पित्याच्या घरी जन्म घेतला. त्यांना माहिती आहे की अर्थसंकल्प कधी मांडला जातो, अर्थसंकल्पामध्ये कधी तरतूद होते. आता समजा हेही माहीत नसेल तर मग आश्चर्य आहे. भाऊ, हरियाणामधून शेतकरी पुन्हा आक्रमक झालेत आणि ते आपल्या 12 मागण्या घेऊन शंभू शिंब्यावरती आलेले आहेत आणि आपल्या मागण्या घेऊन आलेत. आपलं सरकार केंद्रामध्ये काय सांगायला? नाही, त्यांच्या मागण्या काय ते केंद्र सरकार तपासेल, पण या मागण्यांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारशी चर्चा करावी. शेवटी संवादातून, चर्चेतून प्रश्न सुटतात. मला वाटतं की आता पंजाबमध्ये काय परिस्थिती आहे बघितली पाहिजे. काय दिलं आहे का काही? हरियाणामध्ये जेव्हा तुम्ही मागताय तेव्हा पंजाबमध्ये काय दिलं आहे, त्यांनी कर्नाटकमध्ये काय दिलं आहे, तेलंगणात काय दिलं आहे, हिमाचलमध्ये काय दिलं आहे, एकदा अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास करून आपल्याला पुढे जाता येईल. धन्यवाद भाऊ, आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मोहनसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.